विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 तासिकेपासून या ठिकाणी जो वाहरू सोनवणे यांचा कविता संग्रह रोडाली आहे, तर त्या रोडालीतील सामाजिक कविता कशा आहे, त्या रोडालीतील एकूणच ज्या काही स्त्री जाणीवेच्या कविता आहेत त्या कविता कशा आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न मागील 2-3 तासिकेपासून बघत आहोत. या भागाला आपण रोडाली या कविता संग्रहातील व्यक्तिचित्रणपर कविता कशी आहे, ज्या त्यांनी व्यक्तिचित्रणपर कविता लिहिलेली आहे त्या कशा आहे त्याचं विवेचन आपण या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वाहरू सोनवणे यांचा जो रोडाली कविता संग्रह आहे, तर त्या कविता संग्रहामध्ये व्यक्तिचित्रणपर कविता अत्यंत सशक्त जाणीवेतून आलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला, म्हणजे त्यांनी जी काही व्यक्तिमत्वे चित्रित केलेली आहे कविता संग्रहामध्ये, तर त्या व्यक्तिमत्वाला समजून घेण्याच्या प्रयत्नातून त्यांनी समाजासाठी जे काही योगदान दिले, त्यांनी समाजासाठी जे काही कार्य केले, तर त्या कार्यासकट त्यांना समजून घेण्याच्या माध्यमातून त्यांनी तो एक चांगला प्रयत्न केलेला आहे. त्या व्यक्तिमत्वावर आपल्या कवितेच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला ही गोष्ट सांगणं मला गरजेचं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, जन्माला येणारा मानवी जीव, प्रत्येक मानवी जीव जो जन्माला येतो तो व्यक्ती असतो, याबद्दल काही दुमत नाही. परंतु व्यक्तिमत्व हे माणसाला स्वतः घडवावं लागते. व्यक्तिमत्व घडवावं लागते. व्यक्तिमत्व जन्माला येत नाही. व्यक्ती म्हणून जन्माला येतो माणूस, पण व्यक्तिमत्व ज्याचं त्याला घडवावं लागते, हे तेवढंच खरं आहे. मग आपण या ठिकाणी असं म्हणतो की मग आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तिमत्वावरून त्या व्यक्तीची ओळख होते. याचाच अर्थ व्यक्तिमत्वामध्ये मानवी क्रियाशील गुण कुठेतरी समाविष्ट असतात, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणजेच हे व्यक्तित्व गुण त्याच्या व्यक्तिमत्व विचारात लक्षात घ्यावेच लागतात आपल्याला, असंही म्हणता येण्यासारखं आहे. एकंदरीत व्यक्तिमत्वाची साधी सोपी व्याख्या सांगितली जाते की मनुष्याची अनुवंशिक शक्ती आणि त्याचा पूर्वानुभव याचे रसायन म्हणजे व्यक्तिमत्व, असं व्यक्तिमत्वाविषयी बोलले जाते. म्हणजे अगदी तुम्ही बघितल्या व्याख्या, व्यक्तिमत्वाविषयीच्या व्याख्या, तर त्याच्यापैकी ही एक व्याख्या तुम्हाला दिसून येणारी आहे. तर या ठिकाणी आपण असं पाहतो की म्हणजे व्यक्तित्वाविषयीची ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या अतिशय, म्हणजे मनुष्याची अनुवंशिक शक्ती व त्याचे पूर्वानुभव काय आहे याच्यावर हे व्यक्तित्वाची व्याख्या केलेली आपल्याला दिसते. तरीही आपण व्यक्तिमत्वाचा व्यवहारामध्ये उल्लेख करत असताना मात्र म्हणजे व्यक्तिमत्वाविषयी बोलत असताना मानवी गुण या ठिकाणी लक्षात घेऊन व्यक्तिमत्वाविषयी बोलत असतो, हे मला मात्र त्या पातळीवर म्हणजे मला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला समजून द्यायचं आहे. आपण सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्वाची जरी अशी व्याख्या करण्यात आलेली असली तरी आपण असं पाहतो की व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा साधारण व्यक्तिमत्व आणि असाधारण व्यक्तिमत्व असंही आपल्याला दिसून येते. सामान्य माणसे साधारण व्यक्तिमत्वाची आहे असं आपण बोलताना म्हणतो, आणि असाधारण व्यक्तिमत्वाची माणसं म्हणजे काहीतरी एक वेगळ्या साच्यातील माणसं, काहीतरी एक वेगळं कार्य करणारी माणसं असं जरी आपण म्हणत असू तरी देखील साधारण व्यक्तिमत्वातूनच असाधारण व्यक्तिमत्व घडत असतं, हेच देखील आपल्याला मान्य करावं लागेल. व्यक्तिगुणाचा परिचय त्या व्यक्तिमत्वातून आपण करून देण्याचा प्रयत्न करत असतो व्यावहारिक जीवनामध्ये. हा भाग सुद्धा आपल्याला लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रोडाली हा जो कविता संग्रह आहे, तर या कविता संग्रहामध्ये कवीने केवळ आदिवासी व्यक्तित्वाचाच विचार केला आहे असं नाही म्हणता येत. तर म्हणजे आदिवासी व्यक्तिमत्वांचा तर विचार केलेला आहेच, परंतु इतरही मानवी पातळीवर कार्य करणारे इतरही जे काही व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाची चर्चा केली जाते, बोलल्या जाते, ते व्यक्तिमत्वसुद्धा म्हणजे ज्यांचे सामाजिक राजकीय
कार्यामध्ये ज्यांचं योगदान आहे अशा पद्धतीची व्यक्तिमत्वे सुद्धा त्यांनी विचारात घेतलेली आहे, त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे. आणि एकूणच त्या व्यक्तिमत्वाचा उलगडा करत जातात कवितेमधून वाहरू सोनवणे, असंही आपल्याला दिसून येणारं आहे. त्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा सकट, त्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांना जे काही वाटते त्या प्रश्नासकट त्यांनी त्या व्यक्तिमत्वाला विचारात घेतलेलं आहे, त्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकलेला आहे, असं देखील आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर त्यांची एक अशीच मेधा पाटकर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी नर्मदा, मेधा आणि आदिवासी ही कविता आहे. तर या कवितेत कवीने ज्या काही नर्मदा आंदोलनाच्या सर्वेसर्वा आहे मेधा पाटकर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येणार आहे. तर नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून प्रसिद्धीस आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे मेधा पाटकरांचं व्यक्तिमत्व आहे, हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. तर आपण असं बघतो की जे काही नर्मदा नदी आहे त्या नर्मदा नदीवर सरदार सरोवर म्हणजे सरदार सरोवर बांध योजना याचं उद्घाटन 1961 तत्कालीन जे प्रधानमंत्री होते जवाहरलाल नेहरू त्यांच्या हस्ते झालेले आपल्याला दिसून येते. गुजरात, मध्य प्रदेश तथा राजस्थान एक उपयुक्त जलवितरण नीतीवर कुठलीच एक सहमती किंवा एक ठोस निकाल म्हणा किंवा मुद्दा म्हणा बाहेर पडू शकला नाही. तर या नदीवर म्हणजे नर्मदा नदीवर भारतातील गुजरात राज्यात बांधण्यात येत असलेल्या सरदार सरोवर धरणाविरुद्ध विस्थापित शेतकरी, आदिवासी, पर्यावरणवादी व मानवी हक्क कार्यकर्त्यांनी उभारलेले जे आंदोलन आहे की ते आंदोलन त्यांनी मेधा पाटकर यांच्या म्हणजे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली चालवलेले आहे. तर अशा पद्धतीचं ते मेधा पाटकरांचं व्यक्तिमत्व, नर्मदा आंदोलन म्हटलं की मेधा पाटकरांचं नाव येतं. म्हणजे नर्मदा आंदोलनाच्या माध्यमातून एक प्रसिद्धीस आलेलं व्यक्तिमत्व हे यांचं व्यक्तिमत्व आहे, मेधा पाटकर यांचं व्यक्तिमत्व आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विचार करत असताना ही जी म्हणजे हा जो कविता संग्रह आहे रोडाली, तर या रोडाली कविता संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये डॉक्टर संजय लोहकरे यांनी जी काही म्हणजे या विषयावर या कवितेच्या पूरक अशा पद्धतीचं जे काही आपले विचार प्रकट केले ते बघत असताना आपल्याला असं दिसते की ते असं म्हणतात की याच काळात देशातील आदिवासी भागात आदिवासींची सेवा करण्यासाठी सरकारने जावई केलेल्या NGO समाजसेवक आपले प्रस्थान मांडून बसले आहेत. समाजसेवेचा बुरखा पांघरून आदिवासींना लाचार आणि गुलाम बनविले जात आहे. आदिवासींच्याच निधीतून आदिवासींची सेवा करायची, पुरस्कार प्रतिष्ठा मिळवायची आणि आदिवासी मात्र आहे तिथेच आहे. नर्मदा बचाव आंदोलन गेल्या 28 वर्षात हजारो आदिवासी त्यात सहभागी झाले. अनेकांना आपली जल, जंगल, जमीन, कुलदेवता सोडून बाहेर पडावे लागले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मेधा पाटकरांनी मोठा संघर्ष उभा केला. आजही आदिवासी या संघर्षात लढतात, पडतात, पुन्हा उभे राहतात. पण आदिवासींकडे या संघर्षाचे नेतृत्व कधीच आले नाही. आदिवासी स्वावलंबी कधीच झाले नाही. बघा, तर अशा पद्धतीनं एक अतिशय बोलकी म्हणजे त्या कवितेच्या माध्यमातून एक अतिशय बोलकी प्रतिक्रिया, एक अतिशय बोलकं भाष्य आपल्याला संजय लोहकरे करताना दिसतात. म्हणजे या विधानातले गांभीर्य आपल्याला समजून घ्यावं लागेल की आदिवासींच्या उद्धारासाठी जे काही NGOच्या संघटना आहे, ज्या स्वयंसेवी संघटना आहे, त्या स्वयंसेवी संघटना आम्ही यांच्या मदतीसाठी आलेलो आहो, आम्ही आदिवासींसाठी कार्य करत आहो या नावाखाली येतात. आणि बरेचदा आदिवासींच्या नावावर आपल्याला त्यांचं भलं होताना दिसते. कवीला ही खंत आहे किंवा संजय लोहकरेंना हे वाटतं की आदिवासींच्या बळावर त्यांना पुरस्कार मिळतात, ते मोठे होतात.
पण आदिवासी राहतात तिथेच राहतात. उलट ते जे काही संघर्षाचं नेतृत्व असतं, आदिवासींच्या संघर्षासाठी पुकारलेलं इतरांनी जे नेतृत्व असतं, त्या आदिवासींच्या हातामध्ये येताना आपल्याला फारसं दिसत नाही. तर ही सत्यता आपण त्यांच्या विधानातली नाकारू शकत नाही. बघा, मला एक उदाहरण या ठिकाणी तुम्हाला देणं अतिशय गरजेचं वाटतं. याच्याशी संबंधितच ते उदाहरण आहे, अतिशय महत्त्वाचं ते उदाहरण आहे. ते उदाहरण भुजंग मेश्राम यांनी दिलेलं होतं की भुजंग मेश्रामाने एका ठिकाणी असं म्हटलेलं होतं की एखादा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चित्रकार आपल्या कुंचल्यातून फार सुंदर चित्र आदिवासी स्त्रीचे काढतो. ते चित्र काढत असताना तो त्याची सगळी कला पणाला लावतो. त्या आदिवासी स्त्रीच्या डोक्यावर मोळी, तिचा पेहराव, आदिवासी स्त्रीचा गुडघ्यापर्यंत तिनं घातलेलं तिचा पेहराव, किंवा ती बरेचदा आदिवासी जमातीमधली आमची स्त्री सोळी देखील घालत नाही. तिच्या काखेमध्ये मूल, तिच्या काखेमध्ये मातीचा घडा आणि बोटाला मूल. तर अशा पद्धतीचं चित्र आपल्या कुंचल्यातून जिवंत करणारा जो काही चित्रकार राहतो, तो ते चित्र विकतो आणि लाखो रुपये कमावतो. ते चित्र विकता विकता त्याला पुरस्कार देखील मिळतात, तो मोठा होतो. पण त्याचा आदिवासींना काय फायदा? आदिवासी स्त्रीची डोक्यावरची मोळी तर खाली उतरत नाही. आदिवासी स्त्रीचा कुठेतरी तो प्रवास, जो कष्टाचा प्रवास आहे, संघर्षाचा प्रवास आहे, तो तर थांबत नाही. पण म्हणजे त्यांची कला जिवंत करण्यामागचा दृष्टिकोन त्यांचा, त्यांची भूमिका, त्याची वाहवाहकी होते, त्यांच्या कलेचं कौतुक होते, परंतु वास्तव परिस्थिती बदलत नाही. तर हाच दृष्टिकोन, ह्याच दृष्टिकोनातून भाष्य करताना संजय लोहकरेंची भूमिकासुद्धा आपल्याला तेवढीच गांभीर्याची आहे. ती समजून घ्यावी लागेल की आदिवासी जागृत झाले पाहिजे. आदिवासींचे प्रश्न आहे, त्यांच्या समस्या आहे, तर त्यांचंच नेतृत्व करणारे माणसं पुढे आली पाहिजे आणि तेवढंच निष्ठापूर्ण त्यांचं नेतृत्व असलं पाहिजे. त्यांनी कुणीकडे आपल्या फायद्यासाठी, आपल्या स्वार्थासाठी कुणीकडे जाऊन मिसळत असेल ते तर, आणि आदिवासी नेत्याच्या नावाखाली जर स्वतःला संबोधत असते तर त्याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे, त्याच्यामध्ये काही हशील नाही आहे. आपण बरेचदा दुसऱ्यावर टोकाचे बाण चालवतो, परंतु जर आपण आपल्या समाजातल्या, आपल्या जमातीतल्या नेत्यांचंही परिशीलन केलं तरी काही फारसं असं वेगळं हाताशी लागत नाही आपल्याला. तर ही सत्यता देखील आपण तेवढीच महत्त्वाची समजून घेतली पाहिजे. तर आपण या ठिकाणी असं बघतो की जो काही भुजंग मेश्रामांचा दृष्टिकोन होता तो अतिशय सजग दृष्टिकोन होता. आपण गांभीर्यानं तो समजून घ्यावा अशाच पद्धतीचा तो दृष्टिकोन होता. या नर्मदा धरणात जे लाखो आदिवासी लोक विस्थापित होणार होते, हजारो एकर जमीन या धरण प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जाणार होत्या, ज्या आदिवासींच्या जवळपास 60-65% जमिनी म्हणा, त्यांची घरं म्हणा, त्यांची मालमत्ता म्हणा, याच्यामध्ये जाणारी होती. आणि म्हणून आदिवासी त्या आंदोलनामध्ये ओढल्या गेलेले आपल्याला दिसतात. एक पर्यावरणाला फार मोठा धोका यामुळे होणार होता, हे असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. जरी शासनाचा फार हितकारक अशा पद्धतीचा तो नर्मदा सरोवर, तो धरण बांधणीचा प्रकल्प आहे, परंतु त्याचे दुष्परिणाम तेवढेच घातक आहे. विस्थापित लोकांच्या समस्या समजून आधी त्यांचे प्रश्न निकालात काढणं शासकीय पातळीवर देखील गरजेचं आहे, तेव्हाच त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. तर डॉक्टर संजय लोहकरे यांनी आदिवासी सुधारणेच्या नावाखाली समाजसेवी संघटनांचे, समाजसेवकांचे जे पेव फुटले आहे त्यावर प्रकाश तर टाकलेला आहेच. तद्वतच आदिवासी जिथल्या तिथेच राहतो, मात्र त्यांच्या नावावर सुधारलेले म्हणजे सुधारणेचे भांडवल करून समाज कार्यकर्ते, स्वयंसेवी संघटना पुरस्कार त्यांना मिळतात. आणि शेवटी आदिवासींचे काय हा मुद्दा मात्र तसाच उपस्थित राहतो. आणि म्हणून त्या आदिवासींचा खऱ्या अर्थानं विकास झाला पाहिजे, त्या आदिवासींचं खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल आला पाहिजे, असं एक भावना, एक भूमिका या सगळ्या पाठीमागे आहे असं आपण समजून घेतो. आमच्या उद्धाराची सूत्रे कुणाच्या तरी हातात आहे,
आणि ते स्वतःच मोठे होऊ इच्छितात. ही जी सल आहे की आमच्या उद्धाराची सूत्रे कोणीतरी चालवतो, कोणीतरी राबवतो आणि त्याच्या मनाप्रमाणे आम्हाला ते करावं लागतं. तर आमचा उद्धार आम्हीच का करू नये? अगदी बरोबर आहे, आमचा उद्धार आम्हीच का करू नये? तर हे या माध्यमातून या कवितेचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. तर वाहरू सोनवणेने जे मेधा पाटकर नर्मदा आंदोलनातून साकार झालेलं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाविषयी, त्यांच्या कार्याविषयी कवीने तर गौरव केलेलाच आहे. म्हणजे मेधा पाटकरांचं कार्य महत्त्वाचं आहेच, त्याला त्यांनी नाकारताना दिसत नाही. परंतु त्या व्यक्तिमत्वाचा वेध घेत असताना त्यांनी अगदी म्हणजे मेधा पाटकरांविषयी ते असं म्हणतात की जीवन कसे जगावे मेधा सांगते, मार्ग कसे काढावे मेधा सांगते, प्रश्न कसे सोडवावे मेधा सांगते, आदिवासींना पटवून देताना मेधा त्यांच्या हृदयात जाऊन बसते, आदिवासी दुःखाचे नाते जगाच्या दुःखाशी जोडते आणि मेधा उमलते फुलासारखे, मेधा फुलराणी भल्या संघर्षाची. तर या ठिकाणी त्याने मेधा जे कार्य करते त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे, पण ती कार्य करताना जीवन कसे जगावे हे मेधा सांगते, मार्ग कसा म्हणजे मार्ग कसे काढावे या संघर्षाच्या आयुष्यातून हे मेधा सांगते, प्रश्न कसे सोडवावे मेधा सांगते. आणि हे सगळं काही आदिवासींना पटवून देता देता त्यांच्या हृदयात ती जागा मिळवून बसते. आदिवासींचे दुःख हे आदिवासींच्या दुःखाचे नाते हे जगाच्या दुःखाशी ते नाते जोडते. आणि हे सगळं काही मेधा एक भल्या संघर्षाच्या कहाणीचं नाव आहे वगैरे. अशा पद्धतीनं आदिवासींच्या जीवन उद्धाराचे सर्व प्रश्न मेधा आपल्या हातात घेतात. आदिवासींच्या दुःखाचे नाते जगाच्या दुःखाशी जोडताना आदिवासींना पटवून त्यांच्या हृदयात जाऊन त्या बसतात. आणि आपण असं बघतो की समाज माध्यमे असेल, म्हणजे समाज असेल किंवा समाजाची प्रसार माध्यमे असेल, संघटना असेल, तर यांना काही एखाद्या माणसाला, जी चांगलं काम करणारी माणसं आहे, त्यांना काही महात्मा बनवून टाकायला यांना वेळ लागत नाही. आम्ही आणतो कोण, अण्णा हजारे, त्यांची आम्ही महात्माच बनवून टाकलेला होता. म्हणजे तिकडच्या भागामध्ये तर अण्णा हजारेचं मंदिरही उभारलं होतं. आमच्या देशामध्ये व्यक्तिपूजेला इतका ऊत येतो. एखाद्या माणसाने चांगलं कार्य केलं समाजासाठी म्हणा किंवा समाजातल्या काही लोकांसाठी म्हणा, की आम्ही लगेच त्याचा देव करून टाकतो, आम्ही लगेच त्याची व्यक्तिपूजा करतो आणि आम्ही लगेच त्याचा महात्मा देखील करून टाकतो. आणि मग महात्म्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाच नसतो, महात्म्याचं परिशीलन करण्याचा अधिकार कोणालाच नसतो. मग ही जी व्यवस्था आहे, हे जे व्यवस्थेमागची जी मानसिकता आहे, त्यालाही छेद देण्याचं कार्य या कवितेच्या माध्यमातून वाहरू सोनवणेने केलेलं मला एक जाणवतं. मला एक असं वाटतं की हे सगळं ते मांडतात, परंतु नंतरचे त्यांचे जे प्रश्न आहे ते आपण त्याच व्यक्तिमत्वाच्या बाबतीत त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहे त्या कवितेमध्ये ते आपण विचारात घ्यावे अशाच पद्धतीचे आहे. ते असं म्हणतात की कुणाही महात्म्याबद्दल काहीही बोलू नये, पण काहीच बोलू नये. मन मोकळे करताना सांगावेसे वाटते, मेधा नर्मदेत तुला पोहता येते, तू जीव वाचवतेस नर्मदेत वाचून जाणाऱ्यांचे. पण असे किती दिवस आयुष्य 2 दिवसाचे, तिसऱ्या दिवशी त्या आदिवासींचे काय. बघा प्रश्न विचारलेला आहे की जीवन हे क्षणभंगूर आहे, की तू त्यांना म्हणजे काय करते, म्हणजे कोणत्याही महात्म्याबद्दल काहीच बोलू नये का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. अशी कशी बाबा व्यवस्था, की ठीक आहे म्हणजे तुम्ही कोणाबद्दल काहीही बोलू नका, पण कोणत्याच महात्म्याबद्दल तुम्ही काहीच बोलू नका, त्यांना काहीच प्रश्न विचारू नका, हे म्हणणं कुठपर्यंत बरोबर आहे. आणि म्हणून म्हणजे स्वतःचं मन मोकळं करावं म्हणून सांगावं असं वाटते, असं हा कवी म्हणतो. म्हणजे कवीच्या मनावर दडपण आहे, महात्म्याविषयीचं दडपण आहे. त्यांना प्रश्न विचारावा की विचारू नये, लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल, असे प्रश्न, त्याचा ताण कवीच्या मनावर आपल्याला दिसून येणार आहे. पण नर्मदा तुला नदीत पोहता येते आणि तू यांना वाचवतेस, तू आदिवासींना वाचवतेस, परंतु हे कुठपर्यंत तू करत राहशील. आयुष्य तर 2 दिवसाचं आहे, क्षणभंगूर आयुष्य आहे. प्रत्येकाला कुणाचं आयुष्य कुठं थांबेल सांगता येत नाही. आणि मग आदिवासींचं काय,
मग आदिवाशांचं काहीतरी म्हणजे आदिवाशांचं मग काय, आणि म्हणून मग आदिवाशांनी स्वतःचे प्रश्न सोडवले पाहिजे. आदिवाशांना म्हणजे आदिवासींना त्या पुरामध्ये उडी घेऊन स्वतःलाच किनाऱ्याला लागता आलं पाहिजे. त्यांनाच त्यांचं स्वावलंबन, त्यांनाच त्यांचं आपल्या अधिकारासाठी लढणं, त्यांनाच त्यांचं जमलं पाहिजे. याच्यासाठी तू काहीतरी कर मेधा, असं या ठिकाणी सुचवताना आपल्याला कवी दिसतात. तर ही जी म्हणजे प्रश्नतालिका आहे त्यांनी विचारलेली कवितेच्या माध्यमातून, ती महत्त्वाचीच आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तिपूजा इतकी बोकळलेली आहे की त्या व्यक्तिपूजेच्या म्हणजे त्या व्यक्तिपूजेमध्ये त्या व्यक्तीचं परिशीलन करण्याचा कोणाला अधिकार नसतो. ना कोण्या व्यक्तीला अधिकार असतो, ना कोण्या समाजाला अधिकार असतो. म्हणजे जसं देवधर्म म्हणलं की लोकांच्या तोंडाला कुलपं लागतात, तशाच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीचा तुम्ही महात्मा करून टाकला की त्याला प्रश्न विचारण्याची गरजच तिथे संपून गेल्यासारखी वाटते लोकांना. आणि म्हणून अशा पद्धतीची एक प्रश्नतालिका आपल्या कवितेच्या माध्यमातून कवी उभं करताना आपल्याला दिसून येतात. ते महात्मा असले तरी शेवटी माणसं आहे ते, हा भाग त्यांना महत्त्वाचा वाटतो. आणि माणसाला जशा माणसाचे खूप चांगली गुणं असतात, खूप महत्त्वाचं त्याचं सामाजिक योगदान असते, तसं माणसाला मानवी मर्यादा देखील असतात. आणि त्याविषयी बोलणं म्हणजे काही गुन्हा नाही आहे, त्याविषयी प्रश्न उपस्थित करणं म्हणजे काही गुन्हा नाही, असं कवीला वाटतं या ठिकाणी. आणि म्हणून त्याच भागातून या ठिकाणी असं म्हणतात ते की समोर म्हणतात कवी की म्हणून मेधा त्यांना पोहायला शिकव, त्यांना स्वावलंबनाची दिशा दाखव, म्हणजेच ते रडणार नाही, अश्रू गाळणार नाही. अश्रूच्या महापुरात ते पोहत जातील आणि पार होतील. त्यांचे जीव वाचेल आणि त्यांचे जीवन. मेधा ते तुझे गीत गातील, तुझी जीत गातील. मेधा तुझे जीवन संघर्षाचे. की त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या आदिवासींना तू पोहायला शिकव मेधा, असं ते म्हणतात. त्यांना स्वावलंबनाची तू दिशा दाखवली पाहिजे, असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे मग ते रडणार नाही, कुडणार नाही, अश्रू गळणार नाही आणि ते महापुरात वाहून देखील जाणार नाही. म्हणजे ते पोहून पार लागते. म्हणजे हे जे काही संघर्ष आहे, हे काही जे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये तू त्यांना भक्कम कर. या आंदोलनामध्ये त्यांनी स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवले पाहिजे, स्वतःचे दुःख त्यांनी स्वतः निवारण केले पाहिजे, स्वतःचे अश्रू त्यांनी स्वतः पुसले पाहिजे. आणि म्हणजे हा जो अतिशय काटक समाज आहे आदिवासी समाज, की ज्याला पोहण्याचं, तिरंदाजी करण्याचं सांगावं लागत नाही, धावण्याचं सांगावं लागत नाही, तर अशा समाजाच्या काटकतेचा, त्यांच्या संघर्षाचा वापर करून तू त्यांना स्वावलंबी बनव, त्यांना भक्कम बनव, की ते त्यांच्या दुःखाचं निवारण करू शकले पाहिजे, ते त्यांच्या अधिकारासाठी भांडू झगडू शकले पाहिजे व्यवस्थेशी. त्यांच्या हातामध्ये अधिकारसूत्र दे, अशा पद्धतीनं कवीला म्हणायचं आहे, कवीला सुचवायचं आहे. ही अपेक्षांची पूर्तता त्यांना मेधा पाटकर या व्यक्तिमत्वाकडून हवी आहे, असंही आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण असं पाहतो की म्हणजे अशा पद्धतीची अपेक्षा ते मेधा पाटकरकडून करतात. म्हणजे त्यांना या संघर्षाच्या लाटेत पोहायला म्हणजे मेधाने शिकवलं तर ते अगदीच बरोबर आहे. परंतु हे मात्र थोडं आपल्याला वेगळं वाटतं की अश्रू माझ्या डोळ्यामध्ये आहे आणि वारंवार कोणीतरी माझे अश्रू पुसावे, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. आपलेच हात आपल्या जवळ आहे, आपण अश्रू आपले सहज पुसू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण आपल्या दुःखासाठी लढलं पाहिजे, आपण आपल्या हक्क अधिकारासाठी लढलं पाहिजे. कोणीतरी दुसऱ्यांनी माझ्यासाठी लढावं, ही अपेक्षाच या ठिकाणी म्हणजे अवाजवी आहे, असं कवीला वाटतं. आणि म्हणून मेधा पाटकरांना खरंच आमच्यासाठी कळवळा असेल, खरंच आमच्यासाठी लढायचं असेल, तर त्यांनी आमच्यामध्ये भक्कम तो विश्वास निर्माण केला पाहिजे की आम्ही या व्यवस्थेशी लढू शकलो पाहिजे, आम्ही आमच्या प्रश्नासाठी लढू शकलो पाहिजे. ही भावनांची पूर्तता त्यांनी मेधा पाटकर या व्यक्तिमत्वाकडून म्हणजे पूर्ण करण्याचा एक त्यांचा अवलंब आपल्याला दिसतो. की हे आदिवासीच असं जर तू काही केलं तर हे आदिवासीच तुझं गीत गात राहील, नेहमी तुझी जीत गात राहील. की तू त्यांना एवढं भक्कम बनवलं. आयुष्य कोणाचं काय आहे सांगता येत नाही, म्हणजे कुठेही थांबेल, पण
थांबल्यानंतर सुद्धा पिढ्यांनी त्यांचं नाव घ्यावं, की ही ताकद आमच्यामध्ये त्या व्यक्तिमत्वाने दिली, नाहीतर आम्ही आज राहिलो नसतो. माणसं कायम स्वरूपी राहत नसतात, परंतु त्यांचे विचार, त्यांचे कार्य हे पुढील पिढ्यांना दिशादर्शन करणारे असतात. तर अशा भावनांची पूर्तता त्या कवितेच्या माध्यमातून वहारू सोडवणे करताना आपल्याला दिसतात. एकलव्य ही प्रतिमा महाभारतातून पुढे येणारी आपल्याला दिसते. म्हणजे महाभारत झालं नाही झालं हा भाग नाही आहे महत्त्वाचा, म्हणजे ते झालेलं आहे की नाही आहे हा भाग वादातीत आहे. परंतु जे धर्मग्रंथ आपण वाचतो, रामायण म्हणा, महाभारत म्हणा, तर त्या महाभारतातून एक पुढे आलेलं व्यक्तिमत्व म्हणजे एकलव्याचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसते. तर प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेकडून निष्कासित केलेलं एक अन्याय केलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे एकलव्याचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसते. की एकलव्य हा धुरंधर आहे, निष्णात तिरंदाजी करणारं त्याचं व्यक्तिमत्व आहे. खरे तर ते अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ असे धनुर्विद्येत असलेले व्यक्तिमत्व आहे. परंतु त्याचा जो गुरु आहे, द्रोणाचार्य नावाचा त्याचा जो गुरु आहे, त्या गुरुनेच कपटी वृत्तीने अर्जुनालाच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी ठरवण्यासाठी त्या एकलव्यांकडून म्हणजे अंगठ्याचे दान मागितलेले दिसते. म्हणजे खरं म्हटलं तर त्या गुरुनं त्याला कधी शिकवलंही नव्हतं. ते एकलव्याचंच मोठंपण की त्याने न शिकवताही त्याला गुरु मानला. हे खरंच त्याचंच प्रामाणिक असं काय म्हणू आपण त्याला, त्याचीच निष्ठा म्हणा की त्यानं द्रोणाचार्याला आपला गुरु मानलं. द्रोणाचार्याने त्याला शिष्य म्हणूनही नाकारलं होतं. चला जा बाबा, तू माझ्या शिष्य होण्याचा योग्यतेचा नाही आहे, धर्मव्यवस्थेनुसार वर्णव्यवस्थेनुसार ती योग्यता तुझ्यामध्ये नाही आहे. पण तरीही एकलव्यानं कच खाल्ली नाही, त्यानं पुतळा बनवला द्रोणाचार्याचा आणि त्या पुतळ्याला द्रोणाचार्याचा आपला गुरु मानलं आणि त्याच्यासमोर तो त्या युद्धनीतीची, त्या तिरंदाजीचे सगळे काही सराव करत होता असं आपल्याला सगळं ते काही चित्रणातून वाचायला मिळतं. तर अशा पद्धतीने अशी दक्षिणा मागताना, पांडवाकडून अशी कोणतीही दक्षिणा मागताना हा गुरु आपल्याला दिसत नाही द्रोणाचार्य. कोणत्याही अर्जुनाला, कोणत्याही युधिष्ठिराला तो असं म्हणत नाही की तुम्ही मला तुमचा अंगठा द्या, कारण त्याची गरज नाही आहे आणि त्याचा अंगठा मागण्याची गरज काही द्रोणाचार्याला वाटत नाही. द्रोणाचार्याला काही म्हणजे द्रोणाचार्याला अर्जुनाला श्रेष्ठ करायचा, श्रेष्ठ तिरंदाजी करणारा किंवा निष्णात धनुर्धारी म्हणून त्याला घोषित करण्यासाठी त्याला बळी मात्र या अनार्य पुत्राचा घ्यावा लागतो, बळी मात्र त्याला या एकलव्याचा घ्यावा लागतो. आणि म्हणून तो डायरेक्ट काही त्याला बाण मागत नाही, धनुष्यबाण मागत नाही, तो डायरेक्ट त्याला धनुष्यबाण चालवणारे जे हात आहे आणि त्या हाताची जी कुशल बोटं आहे ते बोटच मागतो त्याला, तो अंगठाच मागतो त्याला. आणि अंगठ्याचं काम धनुर्विद्येमध्ये किती महत्त्वाचं असतं हे ते धनुष्यबाण हातामध्ये घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्या धनुर्विद्ये म्हणजे त्या जी धनुर्विद्या आहे त्याच्यामध्ये अंगठ्याचं काम किती महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने आपण असं पाहतो की काय शिकायचं आम्ही, म्हणजे जेव्हा आम्ही महाभारतामध्ये हे प्रसंग वाचतो, आदिवासीही वाचत असे, तेव्हा त्यांनी काय शिकायचं या ठिकाणी, म्हणजे महाभारतापासून त्यांनी काय धडे घ्यायचे, द्रोणाचार्यापासून त्यांनी काय धडे घ्यायचे, या 5 पांडवापासून त्यांनी काय धडे घ्यायचे. शेवटी आपल्या सुदर्शन चक्राने कृष्ण त्याचा वध करतो, मारतो त्याला, याला एकलव्याला. आम्ही त्या कृष्णापासून काय धडे घ्यायचे, म्हणजे हे कुठलं राजकारण बाबा, ही कुठली नीतिमत्ता. म्हणजे माणसाजवळ तर्क करण्याची एक शक्ती असते, माणसाचं परिशीलन नाही म्हटलं तरी माणूस करत असतो, त्याच्या व्यक्तिमत्वाचं परिशीलन करत असतो. तर या ठिकाणीही आपण तो सगळा भाग म्हणजे हे आपण गांभीर्यपूर्ण बघायला पाहिजे. म्हणजे आदिवासी साहित्यिकांनी एकलव्याच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेत असताना हे सगळं बघणं त्यांना अतिशय आवश्यक आहे. कवितेमध्ये कवी असं म्हणतो की हे एकलव्या अंगठ्याच्या दानाला रक्त फुटले आणि रक्ताच्या पाऊलखुणा, इतिहासाच्या पानापानात ते देव झाले आणि आम्ही दानव. की हे एकलव्या तुझ्या अंगठ्याचे दान त्याने मागितले असं कवी म्हणतो.
आणि त्या अंगठ्याच्या दानाला रक्त फुटले. हां, आणि त्या रक्तातल्या पाऊलखुणांनी जणू तू इतिहासाच्या पानापानावर त्या खुणा उमटल्या असं त्यांना म्हणायचं. म्हणजे हे अतिशय वेदनादायी सल आहे की अशा पद्धतीनं असा पराभव होणं एकलव्याच्या, अशा पद्धतीनं त्याला निष्कासित केल्या जाणं, अशा पद्धतीने त्याला संपवूनच टाकणं एकलव्याला, ही खरंच एक फार शोकांतिका आहे, ही एक फार सल आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि एकलव्याच्या अन्यायाविषयी जी भळभळ जखम व्हायला लागते, कवीला ही भेदनीती म्हणजे या भेदनीतीच्या अन्यायाच्या रक्ताने उमटलेल्या पाऊलखुणा इतिहासाच्या पानापानावर दिसतात. या महाभारताचा देखील इतिहास सांगणाऱ्या, इतिहास लिहिणाऱ्यांनी धर्मग्रंथाच्या माध्यमातून काय केले? शेवटी आर्यांना देव केले आणि अनार्यांना दानव केले. हे आपण असं बघतो. हां, आणि म्हणजे जे ते देवदानवांचं ते काहीतरी युद्ध सुरू होतं वगैरे, मग दानव इतके भयंकर दाखवतात आणि देव फार सुंदर दाखवतात. हे सगळे काही एक प्रकारची कपटनीतीतून निर्माण झालेले हे सगळे संदर्भ आहे असं आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून आजही मात्र परिस्थिती काही फारशी बदललेली नाही असं या ठिकाणी कवीला देखील वाटतं. आणि म्हणून त्यांनी म्हणजे सद्य स्थितीतील जर आपण वास्तवता विचारात घेतली तर ती किती भयावह वास्तवता आहे. ती भयावह वास्तवता चित्रित करत असताना या ठिकाणी कवी असं म्हणतो की हे एकलव्या, फसवणुकीचा इतिहास सुरूच आहे. कलम करून आदिवासींना वनवासी बनवत आहे. त्यांच्या देवधर्माशी नातं जोडत आहे. कलमी आदिवासी वनवासी होण्याचा गर्व करत आहे. बघा, या ठिकाणी म्हणजे परिस्थिती बदलली पण षडयंत्र बदलले नाही. आजही कुठेतरी त्या म्हणजे जे काही वनवासी आश्रम नीतीतून असे काही प्यादे घडविले जातात, त्यांचेच प्यादे असे काही घडवले जातात की ते म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचं समर्थन करायला लागतात, त्यांचे गुणगान गायला लागतात. असेही काही नमुने घडवण्यात आलेले आहे. जर तुम्ही भुजंग मिश्रमांना बारकाईनं वाचलं, जर तुम्ही ते आदिवासींच्या जे काही म्हणजे आदिवासींच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेऊन ज्या काही आदिवासी तर कवींनी साहित्य लिहिलं तर ते हे सगळं काही तुम्हाला मी काय म्हणते ते समजून येणारं राहील. तर या ठिकाणी आपण असं बघतो की काळ बदलतो असं आपल्याला वाटतं. काळ बदलतो हे, परंतु काळासोबत वास्तवता बदलत नाही. हे फार मोठी शोकदायी गोष्ट आहे. काळ बदलतो, काळ कोणाला थांबत नाही. काळाबरोबर समाजातली वास्तवताही बदलावी असं आपल्याला वाटते, अर्थात परिवर्तन व्हावं असं आपल्याला वाटते, पण ते काही सहजासहजी होताना आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून प्रस्थापित सवर्ण जी काही धर्मव्यवस्था आहे ती षडयंत्रपूर्वक अन्याय करण्याची फक्त साधन सामुग्री बदलवतात असं आपल्याला दिसते. त्यांची फसवणूक सुरूच आहे हे आपल्या लक्षात येणारं आहे. आणि म्हणून आदिवासी हे हिंदू धर्मातच येतात असा कांगावा करत त्यांचे धर्मांतरण हिंदूकरणाच्या नावाखाली सुरूच आहे आणि त्यांना वनवासी ठरवल्या जातं. म्हणजे एकच आहोत आपण असं त्यांना सांगितलं जातं. म्हणजे वनवासी ठरवण्याचा त्यांना प्रयत्न केला. आपण हे मागेच जेव्हा संकल्पना बघितल्या होत्या आपण, आदिवासी स्वरूप साहित्य आणि संकल्पना, त्याच्यामध्ये हा सगळा भाग आपण चर्चेला होता, विवेचन केलेला होता की आदिवासींना वनवासी ठरवल्या जात आहे. वनवासी हा शब्दच आदिवासी मान्य करत नाही काही, की बाबा आम्ही वनवासी नाही आहोत, तुम्ही आम्हाला वारंवार वनवासी म्हणू नका असं तेच म्हणतात. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की वनवासी म्हणजे दंडित केलेले, म्हणजे वनवासच होता ना तो. सीतेला केलेला वनवास, रामाला केलेला वनवास, महाभारतामध्ये 5 पांडवांना आणि द्रौपदीला अज्ञातवासात जाण्याचा वनवास. मग असे दंडित केलेले हे आदिवासी लोक होते का हजारो वर्षांपासून? म्हणून आम्ही वनवास हा शब्दप्रयोगच मान्य करत नाही. वाटलं तर आम्हाला मूलनिवासी म्हणा, आम्हाला आदिवासी म्हणा, हे आम्हाला मान्य होणार आहे असं ते वारंवार सांगतात. परंतु होते काय की खरे तर आदिवासी हे वनवासी नाहीत, ते मूलनिवासीच आहेत. परंतु ते इथले मूलनिवासी आहेत असं म्हटलं, प्रस्थापितांनी जर असं म्हटलं तर त्यांच्या वाटा, त्यांचा अधिकार, त्यांचं स्वातंत्र्य, समता हे प्रश्न उपस्थित होतील.
आणि म्हणून मग सर्वात उत्तम उपाय म्हणजे त्यांचे वनवासीकरण करीत दयाबुद्धीच्या सहानुभूतीवर त्यांना जगविण्याचा कळवळा दाखवणे हे सगळ्यात सोपं काम आहे. इथल्या हिंदू देवधर्माशी नातेसंबंध आदिवासींचा नाही. आदिवासी साहित्यिक, आदिवासी विचारवंत हे वारंवार म्हणतात की बाबा रे, आमच्या आदिवासींचा हिंदू धर्माच्या ज्या देवदेवता आहे, हिंदू धर्माचे जी काही प्रथा परंपरा आहे त्याच्याशी आमचा संबंध नाही आहे. पण तरीही वारंवार त्यांना त्यांच्याशी जुळवल्या जातं. आदिवासींच्या देवक परंपरा, पूजनीय प्रतिमा वेगळ्या आहेत, पण ते निकाली काढून बघा एक लेख लिहिला होता. आमचे आदिवासी ज्या काही प्रथा परंपरा आहे, देवक परंपरा आहे, ही वेगळी आहे आणि हिंदूंची वेगळी आहे. याच्यावर मला वाटते वाहरू सोनवणेंनीच लेख लिहिलेला होता. त्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की आमचे जे देव आहेत ते काही देव असे म्हणजे आमच्यासाठी काम करणारे, ते कार्य करणारे आदिवासी समाजामधलेच ते एक समाज सुधारणा करणारे ते पुरुष होते आणि म्हणून आम्ही त्यांना देवकच्या परंपरामध्ये मानतो. मग ते गांडा ठाकूर असेल तर या गांडा ठाकूर या देवाला ते लोक अर्जुनाचं रूप समजा असं म्हणतात. म्हणजे गांडा ठाकूर दुसरा तिसरा कोणी नाही आहे, ते अर्जुनाचं रूप आहे असं ते सांगतात. किंवा यहामोगी नावाची त्यांची जी देवता आहे, ही देवतासुद्धा द्रौपदीचं रूप आहे, सीतेचं रूप आहे असं ते जर सांगत असेल तर त्या म्हणजे याच्या मागचं कटकारस्थान आपण समजून घेतलं पाहिजे. की ज्याप्रमाणे इकडे जर आपण बघितलं की बुद्धाला सुद्धा विष्णूचा 9वा अवतार ठरवण्याचा जो काही खटाटोप हिंदू धर्माच्या कुटील कारस्थानांनी केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो त्यांचा कुटील कारस्थानाचा खेळ हाणून पाडला की बाबा रे, हा खोडसाळ प्रकार आहे, बंद करा तो. कोणत्याही विष्णूचा 9वा अवतार बुद्ध नाही आहे, मानतही नाही आम्ही त्या तशा पद्धतीचा खोडसाळ प्रकार. तर अशी ठोस भूमिका घेण्याची गरज आदिवासी विचारवंत दाखवतील काय, आदिवासी समाजसुधारक दाखवतील काय? त्यांनी ठोस भूमिका घ्यावी ना मग याच्या बाबतीमध्ये. तर अशा पद्धतीनं ती ठोस भूमिका घेण्याची आदिवासी विचारवंतांना गरज आहे, त्यांनी ती घेतली पाहिजे. तर म्हणजे या कडव्यातली जी काही शेवटची ओळ आहे ते फार महत्त्वाची ओळ आहे की कलमी आदिवासी वनवासी होण्याचा गर्व करीत आहे. कलमी आदिवासी विद्यार्थी मित्रांनो, तो वृक्ष कलमामधला जे काही संकरित करण्याचा जो काही प्रकार असतो तो तुम्हाला माहिती असेल. संकरित बियाणं, याच्या थोडातला भाग आणि त्याच्यातला थोडा भाग, याच्यातला थोडा भाग मिळून तिसरा भाग म्हणजे संकरित भाग तो. तर अशा पद्धतीनं ते प्रयोग आदिवासीवर सुरू आहेत की काय, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा. की इतकं घातक वातावरण आदिवासींच्या बाबतीत सुरू असलेलं आपल्याला समाजामध्ये दिसून येणारं आहे. आणि म्हणून महाभारताचे, रामायणाचे दाखले त्यांना दिल्या जातात की बाबा महाभारतामध्ये सुद्धा उलुपी आणि अर्जुनाचा विवाह संबंध, हिडिंबा आणि भीमाचा विवाह संबंध हे दाखले दिल्या जातात त्यांना हिंदू धर्मांतराच्या प्रक्रियेमध्ये ओढण्यासाठी, आणि त्यांचं वनवासिकीकरण केलं जातं. किंवा मग जी काही शबरी आहे तिला श्रेष्ठ याच्यासाठी म्हणलं जातं की म्हणजे रामाने तिची उष्ट बोरी खाल्लेली आहे बा, आणि म्हणून त्यांचा संबंध तशा पद्धतीनं जोडला जातो. तो काही फार सन्मानाचा संबंध नसतो. म्हणजे आमच्या याच्यासाठी बा तुम्ही कशा पद्धतीचं योगदान दिलेलं आहे, आमच्या श्रेष्ठ पुरुषांसाठी, श्रेष्ठ देवतांसाठी तुमचं काय योगदान आहे असं दर्शवणारा हा संबंध असतो. परंतु तो त्या संबंधाचे दाखले देत त्यांना त्या वनवासीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ओढवून घेण्यात येते असंही आपल्याला तो षडयंत्राचा भाग आपल्याला दिसून येतो. आणि कलमी आदिवासी या शब्दातून त्यांना ते आदिवासींप्रतीचं ते म्हणजे ज्याला काय म्हणू आपण त्याला, संक्रमणाचं षडयंत्र कशा पद्धतीचं आहे हे कवीला सूचित करायचं आहे. आदिवासी चळवळींना, आदिवासी जमातींना म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास नाही अशा पद्धतीचा भाग नाही, त्यांना त्यांचा पूर्व इतिहास आहे आदिवासी जमातींना. आणि म्हणून कोणीही त्यांना असं वनवासी करण्याचा प्रयत्न करू नये असं कवीलाही वाटतं. असंच आपल्याला या कवितेमागची भूमिका दिसून येणारी आहे.
या ठिकाणी जे भुजंग मेश्राम आहे तर त्यांच्या विधानाची आठवण आपल्याला नक्कीच होते, या ठिकाणी ती लागू होणारी आहे. भुजंग मेश्रामाने असं म्हटलं होतं की आपण आपल्या आदर्श नायकांची फेर मांडणी केली पाहिजे. एकलव्य हा शोषितांची लढाई लढत होता की मान्यतेची लढाई लढत होता? जर एकलव्य मान्यतेची लढाई लढत असेल तर मान्यता मिळाल्यानंतर एकतर्फी युद्धबंदी, कारण ती व्यक्ती मान्यता ती ठरेल. आणि म्हणून आमचा नायक आता आम्ही दिगणाकाला मानलेलं आहे, आमचा नायक आता आम्ही आंबेडकरांना मानलेलं आहे. या त्यांच्या विचारातील गांभीर्य आदिवासींनी समजून घ्यावं असं मला वाटते. आदिवासींनी समजून घ्यावं. या विचारामागील जी काही भुजंग मेश्रामांची तळमळ होती, त्यांना जे काही वाटत होतं ते समजून घ्यावं आदिवासी विचारवंतांनी. आता बघा, द्रोणाचार्य म्हणजे आता नवीन संदर्भ कसे बदललेले आहे की द्रोणाचार्यांनी ज्या स्वरूपामध्ये एकलव्याचा अंगठा छाटला, तर या युगामधला द्रोणाचार्य काही सहजासहजी ओळखता येणं इतकं सोपं नाही आहे. द्रोणाचार्यांनी आपला वेश बदललेला असेल आधुनिक कालखंडामध्ये, त्याची शस्त्र देखील बदललेली असेल. आता तो तुम्हाला तुमचा अंगठा देखील मागणार नाही, त्या अंगठ्यापेक्षा भयंकर तुम्हाला काहीतरी तो बदललेला द्रोणाचार्य मागेल. कदाचित तुम्हाला तो तुमचं शिर मागेल. आणि मग आमच्याच धडावर आमचं शिर आहे की नाही, आमच्याच धडावर आमचं शिर ठेवायचं की नाही, हे इथल्या आदिवासी विचारवंतांना, साहित्यिकांनाच समजून घ्यायचं आहे. आमचं धड आणि मेंदू मात्र कोणाचा दुसऱ्याचा आहे असं चालणार नाही या ठिकाणी. आणि म्हणून विचार करणं त्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर हे सगळे संदर्भ, ही कविता समजून घेत असताना आपण विचारात घ्यावे अशा पद्धतीचे हे संदर्भ आहे. वीरसिंग पाडवी नावाचं जे काही व्यक्तिमत्व आहे की वाहरू सोनवणेंनी जी आदिवासी एकता परिषदेची स्थापना केलेली आहे, तर त्यात सहभागी असलेले जे इतर व्यक्तिमत्व आहे, जसं सांगल्याभाई वळवी आहे, अशोकभाई चौधरी आहे, त्यानंतर काळू रामजी धुंदोडे आहे, वीरसिंग पाडवी आहे. तर वीरसिंग पाडवी हे त्याच्यातलंच एक व्यक्तिमत्व, आदिवासींसाठी एक कार्य करणारं व्यक्तिमत्व. आणि त्यांचं जे काही निधन झालं, तर त्यांच्या निधनाने एक जणू काही आदिवासी चळवळीचं एक नुकसान झालं. सोबतचा सहविचारी साथीदार आपण गमावला, अशी एक तळमळ, अशी एक काय म्हणू आपण त्याला, अस्वस्थता बोलून दाखवतात आपल्या कवितेच्या माध्यमातून वाहरू सोनवणे. आणि त्यांनी जे आदिवासीसाठी कार्य केलं ते नेहमी स्मरणात राहणारं कार्य आहे. परंतु चळवळीची आज त्या म्हणजे चळवळीला आज त्या माणसाची गरज होती, हे देखील ते बोलून दाखवतात. ते बोलून दाखवत असताना त्यांनी असं म्हणतात की त्या व्यवस्थेवर घाव घालायला वीरसिंग तुझी साथ हवी होती, तुझी बात हवी होती. तर या व्यवस्थेवर घालायला वीरसिंग तुझी साथ हवी होती असं या ठिकाणी कवी म्हणताना आपल्याला दिसून येणार आहे. तर अशी आठवण त्यांची, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, वीरसिंग पाडवींची अशी आठवण काढताना आपल्याला कवी या ठिकाणी दिसून येणार आहे. तर आपण असं बघतो विद्यार्थी मित्रांनो की यासोबतच कवीने जी कविता राऊत आहे, म्हणजे तुम्ही कविता राऊत म्हटलं की वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही आहे, जी भारतीय धावपटू आहे कविता राऊत, नाशिक जवळच्या छोट्याशा सावरपाडा या गावामध्ये लहानाची मोठी झालेली, आणि आज ती सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, जिला अर्जुन पुरस्कार, जो खेळातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजला जातो, अर्जुन पुरस्कार, तो पुरस्कार प्राप्त जी कविता राऊत आहे, तर ते कविता राऊत जी धावपटू आहे, त्या कविता राऊतच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी एक कविता देखील या कविता संग्रहामध्ये वाहरू सोनवणेंची आहे. निश्चितच केवळ आदिवासी समाजासाठीच नाही तर सर्व शोषित समाजासाठी कविता राऊतचं कार्य प्रेरणादायी आहे. त्यांना नव्या पिढीला दिशादर्शन करणारं आहे, याबद्दल काही दुमत नाही. आणि म्हणून तिच्या व्यक्तिमत्वावर कविता लिहित असताना कविता उंच घे भरारी अशा पद्धतीची कविता लिहिताना आपल्याला वाहरू सोनवणे दिसतात. आणि तिच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत असताना ते असं म्हणतात की दुःखाचा डोंगर फोडत कविता धावत सुटली, अन कवितेला किरणे फुटली, कविता जगात चमकली, अन
भारताचा झेंडा डौलाने फडकविला, कविता धावपटू भारताची. तर कविता धावपटू भारताची कशी झाली? तर एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली ही कविता शाळेची वाट चालताना, काट्याकुट्यातून रस्ता काढताना पुढे धावायलाही लागली आणि नंतर मग ती आश्रमशाळेमध्ये शिकली आणि आज तिने जे यश मिळवलेले आहे ते निश्चितच भारतासाठी गौरवास्पद यश आहे. निश्चितच सगळ्या समाजाला म्हणजे दिशादर्शन दाखवणारं ते यश आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्या कविता संग्रहामध्ये एक अतिशय महत्त्वाची कविता आहे, ती म्हणजे वहारू सोनवणेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत असताना म्हणजे त्यांच्या मनाला जे विविध प्रश्न पडलेले आहे चळवळीच्या दृष्टिकोनातून, समाजामध्ये जे काही घडामोडी होतात त्या दृष्टिकोनातून, ते त्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांकडे बघतात आणि बाबासाहेबांनाच प्रश्न विचारतात. अशा पद्धतीची ती कविता. तर या ठिकाणी आपल्याला हे सगळं पहिले इथे हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व शोषित समाजाचे उद्धार करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एकट्या दुकट्या जाती जमातीचे उद्धार करते नव्हते. एक प्रथा होती आपल्या इथे जे वारंवार म्हणत होतो आम्ही की दलितांचे उद्धार करते, दलितांचे उद्धार करते. मग आमच्या लक्षात आलं, अरे नाही बुवा, मग बाबासाहेबांनी तर आदिवासींसाठीही कार्य केलं, बाबासाहेबांनी तर मग ओबीसीसाठीही कार्य केलं, बाबासाहेबांनी तर मग VJNTसाठीही कार्य केलं. मग आम्ही आमची व्यापकता थोडी वाढवली. मग आम्ही असं म्हणायला लागलो की शोषितांचे उद्धार करते बाबासाहेब. खरं म्हटलं तर हे जे उद्धार करते असतात ते भारतीय पातळीवर त्यांची जी काही मानसिकता जगत असते की आम्ही भारतीय आहोत, ही मानसिकता घेऊन ते चालतात. आम्ही कोणत्याही जाती धर्माचा ते उल्लेख करत नाही. या ठिकाणी शोषित जो माणूस आहे, पीडित जो माणूस आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या उद्धाराचा विषय वाटला आणि त्याच्यासाठी आयुष्यभर लढा बाबासाहेबांनी दिला. हे आपण समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेब हे कुठल्याही जाती धर्मातले नव्हते. एक जगविख्यात व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं होतं. म्हणजे आपण असं बघतो की जगात सर्वात श्रेष्ठ ज्ञानी महापुरुषांची जी काही यादी बनवण्यात आली आणि त्या यादीमध्ये कुठेतरी म्हणजे अव्वल क्रमांकावर प्रथम श्रेणीवर बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला जातो. तर एवढं जागतिक स्तरावरचं अत्यंत विद्वान व्यक्तिमत्व आणि आम्ही त्याला जातीच्या चौकटीमध्ये बंदिस्त करत असू तर आम्ही किती मूर्ख आहोत? आम्ही किती त्या व्यक्तिमत्वाला समजू शकलो? आम्ही किती त्या व्यक्तिमत्वाचा जो काही विचारधारा आहे त्या विचारधारेला समजू शकलो? हे प्रश्न देखील त्यानिमित्ताने आपण विचारात घ्यावे अशा पद्धतीचे प्रश्न आहे. आणि म्हणून अशा महापुरुषांना कोणत्याही जातीच्या चौकटीमध्ये अडकविणे गुन्हाच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे आपण असं पाहतो की ते भारतीय होते. म्हणजे बाबासाहेब असं म्हणतात की मी भारतीय असणं हाच माझ्यासाठी फार गौरवाचा विषय आहे. आणि आमची ओळख काय असली पाहिजे? बाबासाहेब काय म्हणतात, आमची ओळख काय असली पाहिजे? आम्ही भारतीय आहोत, ही आमची ओळख असली पाहिजे. त्यांनी कधीही असं म्हटलं नाही की तुम्ही मराठा आहे म्हणून तुम्ही अभिमान बाळगा, तुम्ही बंजारा आहे म्हणून अभिमान बाळगा, तुम्ही बौद्ध आहे म्हणून अभिमान बाळगा, असं बाबासाहेबांनी कुठेच म्हटलेलं दिसत नाही. आम्ही भारतीय आहो याचा अभिमान बाळगा असं म्हटलेलं आहे. तरी आपण पाहतो काही जणांच्या हातावर लिहून असते ग्रेट मराठा, काही जणांच्या हातावर लिहून असते ग्रेट बंजारा. काय म्हणावं आपण? ही प्रवृत्ती आमच्यामध्ये कुठून आली, कुठून निर्माण झाली ही प्रवृत्ती आमच्यामध्ये? म्हणजे जाती आम्ही आता म्हणजे अशा जातीचं दृढीकरण आम्ही करत आहोत. हे पिढ्यांना शिकवल्या जात आहे. मग हे पिढ्या कुठून शिकत आहे असे प्रश्न देखील या निमित्तानं आपल्या नजरेसमोर उभे होणारे आहे. तर भारतीय राज्यघटनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथले जे तमाम शोषित वर्ग आहे, मग तो SC असेल, ST असेल, VJNT असेल, OBC वर्ग असेल, या सर्वांना स्वातंत्र्य, समता, न्याय, अधिकार प्राप्त व्हावे यासाठी त्यांनी संवैधानिक काही तरतुदी केलेल्या आपल्याला दिसून येणार आहे की त्यांना सन्मानानं जगता यावं, त्यांना माणूस म्हणून जगता यावं, त्यांना कुणाकडे आपल्या माणूसपणाची भीक मागण्याची वेळ येता कामा नये. त्यांनी स्वावलंबी व्हावं, स्वयंभू व्हावं, अभिमानाने या देशाचे तेही नागरिक आहे या अभिमान घेऊन त्यांनी जगावं. ही मनोवृत्ती बाबासाहेबांची होती. मग ती मनोवृत्ती समजू शकले का आदिवासी इथले? हाही एक प्रश्न आहे. आणि म्हणून
एक स्वपरीक्षण करावं, असंही या कवितेच्या निमित्तानं मला वाटतं की स्वपरीक्षण झालं पाहिजे. स्वतःचं सगळ्यांनी स्वपरीक्षण केलं पाहिजे. त्या प्रवाहाच्या विचारवंतांनी, साहित्यिकांनी देखील स्वपरीक्षण केलं पाहिजे, असं त्या दृष्टिकोनातून म्हणता येण्यासारखं आहे. म्हणजे जर बाबासाहेबांचे अनुयायी अतिशय संकुचित बुद्धीतून बाबासाहेबांना स्वतःची मालकी समजत असेल, स्वतःची प्रॉपर्टी समजत असेल, बाबासाहेब आमचीच असा मूर्खपणाचा दावा करत असेल, तर तो योग्यच आहे. आपण त्याचं समर्थन करूच शकत नाही. तो फार मूर्खपणाचा कळस आहे. स्वतःला अनुयायी म्हणून घ्यायचा, असे भेकड अनुयायी असूच शकत नाही बाबासाहेबांचे. बाबासाहेबांचे अनुयायी हे फार वेगळ्या पद्धतीचे अनुयायी असू शकतात, जे त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या आचरणाचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करतात, यथोचित प्रयत्न करतात. तेच बाबासाहेबांचे अनुयायी आपण म्हणू शकतो. केवळ बाबासाहेबांचा नामोल्लेख केल्याने, बाबासाहेबांचा जयघोष केल्याने कुणीही बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकत नाही. मग या अनुयायांच्या म्हणण्यावरून आम्ही या महापुरुषांचे परिशीलन करणार आहोत का? असे जे अनुयायी असेल, जे म्हणत असेल स्वतःला एकच साहेब बाबासाहेब, त्याच्याशिवाय आम्ही काहीच मानत नाही, किंवा जे म्हणत असेल अशा पद्धतीनं की बाबासाहेब म्हणजे आमचीच प्रॉपर्टी आहे, बाबासाहेबांचा नामोल्लेख करण्याचा दुसऱ्या शोषित जमातीला अधिकार नाही, यांच्यासारखे मूर्ख कोणीच नाही आहे. मग यांना कळलेच नाही मग बाबासाहेब असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. आणि म्हणून जर सजग अनुयायी असेल बाबासाहेबांच्या विचाराचा, जर तो जागरूक असेल, विवेकी असेल, विचारांचे जागरण करणारा असेल, तर म्हणजे असं झालंच नसतं. मग म्हणजे कवीलाही हा प्रश्न विचारावाच लागला नसता की बाबा मला असं असं म्हणतात हे लोक, म्हणजे तुझ्यासोबत आम्ही जर ख्वाजा नाईकाचं नाव घेतलं, तुझ्यासोबत आम्ही जर बिरसा मुंडाचं नाव घेतलं, तर ते घेऊ नको म्हणतात. मग हा मूर्खपणा नाही का? म्हणजे बाबासाहेबांनी सगळ्या शोषित जमातीला आयुष्यभर जोडण्याचा प्रयत्न केला, आणि जर आम्ही तोडत असू तर मग आमचा मूर्खपणाचा कळस नाही का? म्हणजे ही विचारधारा आहे. बिरसा मुंडांनी जे काही स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे काही बंड पुकारलं, जे काही त्याचं योगदान आहे, तर ते योगदानाचा सन्मान आपण ठेवला पाहिजे. आणि त्यांनी जर बाबासाहेबांच्या बरोबर बिरसा मुंडाचं नाव घेत असेल, तर याच्यामध्ये दुमत काय असायला पाहिजे, चुकीचं काय असायला पाहिजे? तो त्यांचा अभिमान आहे, त्यांची अस्मिता आहे. बिरसा मुंडा म्हणजे त्यांची अस्मिता आहे, ख्वाजा नाईक म्हणजे त्यांची अस्मिता आहे. आणि बाबासाहेबांच्या बरोबर त्यांनी त्यांचं नाव घेतलं, तर याच्यामध्ये चुकीचं आहे काही असं अजिबात समजता कामा नये. आणि म्हणून त्यांच्या फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की कवीने देखील डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांचं काय मत आहे याच्यावरून बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांवर कुठली शंका घेऊ नये, बाबासाहेबांची फेरतपासणी करण्याच्या फंदात पडू नये. बाबासाहेबांना म्हणजे फुल्यांशी तुमचं नातं काय होतं, बुद्धांशी तुमचं नातं काय होतं हे सांगण्याची गरज नाही. हा सगळा सर्वपरिचित आता इतिहास आहे, तो कोणालाही ते नातं विचारण्याची गरज नाही आहे. हे विचारानं त्या जातकुडीचे लोक कसे होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळेच मला एवढं म्हणायचं आहे की अनुयायाच्या शंकेवरून आपण बाबासाहेबांवर शंका घेता काही कामी नाही. अनुयायी काहीही बरगडेल. जर अनुयायी एवढे जागृत विचाराचे असते तर बाबासाहेबांनी असं म्हटलंच नसतं की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. हां, म्हटलं नसतं ना बाबासाहेबांनी असं. म्हणून तो विचार देखील आपण समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी काही बाबासाहेब त्यांची प्रॉपर्टी नाही आहे. बाबासाहेब हे सगळ्या शोषित समाजाचे आहे. बाबासाहेब हा भारताचा हिरा आहे, जो आपण काय म्हणू आपण तो की जे भारतासाठीचं जे कार्य केलं बाबासाहेबांनी ते अतिशय महान कार्य आहे. त्या महान कार्याला, त्यांनी केलेल्या कार्याला आम्ही समजून घेतलं पाहिजे. तरच मग आमच्या तोंडून अशा पद्धतीचे वक्तव्य बाहेर निघणार नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी म्हणजे जातीवरून बाबासाहेबांना प्रॉपर्टी जर समजत असेल कोणी, तर ते बाबासाहेबांचे अनुयायी नाही. आणि अनुयायाच्या वर्तनावरून जर महापुरुषांच्या कर्तृत्वाचे परिशीलन आपण करणार असो, बाबासाहेबांची फेरतपासणी जर आपण करणार असू, तर तो अतिशय चुकीचा भाग राहील असं मला वाटते. आपण असं पाहतो व्यावहारिक जीवन जगत असताना की एखादा दुकानदार असतो, म्हणजे फ्रेम विकणारा एखादा दुकानदार आहे, फोटो विकणारा एखादा दुकानदार आहे. तर तो त्याच्या दुकानामध्ये सर्वच फोटो आपल्याला दिसतात, एकाच रांगेत लावलेले असतात सगळे फोटो. हां,
म्हणजे बुद्धांचा फोटो जवळ फुलांचा, त्याच्यामध्ये मग गणपतीचा फोटो मध्येच, मग गांधीजीचा फोटो, मग वसंतराव नाईकांचा फोटो, मग संतोषी मातेचा फोटो, मग आंबेडकरांचा फोटो, मग बिरसा मुंडाचा फोटो, मग सरस्वती मातेचा फोटो आणि मग सावित्रीबाई फुलेचा फोटो. अशी एक रांग लावलेली असते त्याने त्याच्या दुकानामध्ये. त्या बिचाराला काही कळत नाही, एवढे काही त्याचा अभ्यास नसतो, एवढा काही विचार नसतो की कोणाचा फोटो कोणाजवळ लावला पाहिजे. मग आपण काय करणार आहोत? मग या एका रांगेतल्या सगळ्याच म्हणजे आमच्या दृष्टिकोनातून सगळेच महान माणसं आहे का? हे सगळ्यांचं तेवढं सामाजिक योगदान आहे का? सगळ्यांनीच इथले बहुजनांच्या उत्थानासाठी, इथल्या शोषितांच्या उत्थानासाठी प्रयत्न केलेले आहे का? मग आम्हाला त्या व्यक्तिमत्वाचा निकष, त्याची कार्यप्रणाली पाहून आपण लावतोच ना, तेवढी तर तर्कबुद्धी आपल्याजवळ आहे. आणि मग या ठिकाणी मला हेच म्हणायचं आहे की जातकुडी जी असते ती विचारांची असते, ती आचारांची जातकुडी असते. आणि आम्ही म्हणजे जरी एकाच रांगेमध्ये जरी ते सगळे फोटो ठेवण्यात आले तरी विचारधारेवरून, त्यांच्या सामाजिक योगदानावरून त्या फोटोची विभागणी आम्ही करतोच. आणि म्हणून या ठिकाणी कुणाची बरोबरी करण्याचा अट्टाहास तरी आम्ही का करावा, मला हे कळत नाही. म्हणजे का बरोबरी करावी आम्ही? म्हणजे शिवाजी महाराजांची बरोबरी आम्ही सम्राट अशोकांची का करावी? बुद्धाची बरोबरी आम्ही बाबासाहेबांशी करावी? किंवा मग बिरसा मुंडाची बरोबरी आम्ही बाबासाहेबांशी या बरोबरी करण्याच्या भानगडीत आम्ही का पडतो? हे ठीक आहे, त्या जमातीतले, त्या जातीतले जे महापुरुष असेल त्यांच्या प्रति आदर वाटणं हे प्रत्येकाची एक स्वाभाविक नैसर्गिक भाग आहे तो, की त्या महापुरुषाविषयी त्यांना तो आदर वाटतो. कारण त्यांच्या समाजासाठी त्यांनी काहीतरी केलेलं आहे. ते किती केलेलं आहे हा त्यांच्या परिशीलनाचा भाग आहे, की त्यांनी बघावं की आमच्या समाजातल्या महापुरुषांनी आमच्या समाजासाठी कुठपर्यंत काय केलेलं आहे, त्याच्यावरून परिशीलन करावं त्यांनी. पण हा अट्टहास तरी का करावा की आम्ही कोणत्या व्यक्तिमत्वाची बरोबरी करण्याचा अट्टहास आम्ही देखील करू नये. कारण तिथे बोलण्यातला, लिखाणातला भावनिक भागही वेगळा. पण जेव्हा आम्ही काय म्हणतो, आम्ही जेव्हा लिहितो, बोलतो, जयघोष करतो हा भाग वेगळा. पण जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा आमच्याजवळ काहीतरी असे ठोस पुरावे असणं गरजेचे आहे. आम्ही एक कसोटीला, निकषाच्या कसोटीवर ती व्यक्तिमत्व जेव्हा घेऊन तपासून पाहतो तेव्हा मात्र फार महत्त्वाचा भाग आपल्या पुढे येतो असं म्हणायला हरकत नाही. कारण पुराव्यावर आधारित निष्कर्ष असतात, हे देखील आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि पुढे त्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाबासाहेब तो आयुष्यभर ओरडून सांगितले, जिव्हाळा ओकला, तो जिव्हाळा जपण्यासाठी ढिगभर पुस्तकं लिहिली. पण बाबासाहेब, आज आम्हाला बाबासाहेब म्हणताना धाक वाटत आहे, भीती वाटत आहे. तेव्हा म्हणजे आपल्या मनामध्ये असं वाटते, असा प्रश्न निर्माण होतो की आपणाला बाबासाहेबांचे कार्य, बाबासाहेबांच्या जिव्हाळा, त्यांच्या ज्ञानाप्रती इतका आदर आहे, तर मग शंका काय? हा प्रश्न निर्माण होतो. केवळ अनुयायांच्या अज्ञानापोटी अशी शंका बाळगण्याची गरज आहे का? तो धाक, ती भीती वाटण्याची काही गरज नाही आहे. बाबासाहेब तुमचे जेवढे आहे ना तेवढे आमचे देखील आहे, हे खडसावून त्यांना सांगण्याची तुम्ही गरज आहे. हे म्हणजे तुमच्या बाबासाहेबांवर निष्ठा आहे ना, मग अशा ऐऱ्या-गैऱ्याला भिण्याचं काही कारणच नाही असं मात्र नक्की म्हणावं वाटतं. शेवटच्या कडव्यामध्ये ते असं म्हणतात की बुद्ध, कबीर, फुले कोण होते? त्यांच्याशी तुमचे काही नाते होते का? जोडीला बिरसा खाजाचे नाव घेऊ लागलो तर घेऊ देत नाही. ते म्हणतात फक्त बाबासाहेब, एकच साहेब बाबासाहेब असे ते म्हणतात. तेव्हा बाबासाहेब आम्ही काय करू? तर त्यांचा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, त्यांच्या अनुभवातला तो प्रश्न आहे असं आपण म्हणू. सामाजिक चळवळीमध्ये काम करताना एका कार्यकर्त्याला पडलेला हा अतिशय वास्तव प्रश्न आहे, हे आपण समजून घेऊच. पण अनुयायी म्हणून घेणारे त्याच कसोटीला उतरलेले आहे का? बाबासाहेबांच्या विचारधारेवरच चालणारे आहे का? हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना. मग अशा शंका का, असे प्रश्न का? एवढंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे की म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कुठल्याही महापुरुषाला खरं म्हटलं तर
जातीच्या चौकटीची काही आवश्यकताच नसते. बुद्धाशी फुल्यांशी बाबासाहेबाचं नातं काय आहे हे आज सांगण्याची गरज नाही आहे. आणि त्याच्या जोडीला जर त्याने बिरसा मुंडाचं ख्वाजा नाईकांचं नाव घेतलं तर त्याच्याविषयी काही आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. त्यांचा असा अट्टहास असेल की केवळ एकच साहेब बाबासाहेब, तर तो सुद्धा भावनिकतेपोटी निर्माण झालेला त्यांचा आवेग आहे, आवेश आहे. खरं म्हटलं तर सगळेच महापुरुष साहेब आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर या ठिकाणी बघा, प्रत्येक जातीचं दृढीकरण होत आहे असंच आपल्याला वारंवार दिसतं. लक्षात घ्या. म्हणजे कॉलेज पातळीवर सुद्धा, महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थ्यांना शिकवत असताना सुद्धा हे जाणवतं कुठेतरी. तरुण मुलांमध्ये हे कुठून येत आहे, हे म्हणजे विचार बाजूला पडत आहे, काहीतरी भन्नाट संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये येत आहे. अनेक म्हणजे मुलांच्या हातावर मी लिहून बघते की ग्रेट मराठा लिहून असते, किंवा मग ग्रेट बंजारा असं ते लिहितात, आपल्या हातावर गुंततात, किंवा मग काहीतरी विधान कुठे लिहून असतो. म्हणजे एखाद्या आपण बाहेर गेलो ना, एखाद्या ॲटोवर लिहून असतं, म्हणजे बघतोच काय सलाम कर असं लिहून असतं. आणि त्याच्यामधला आमचा बंधू मराठा समाजाचा असतो, कुणबी समाजाचा असतो. तो असं म्हणतो, बघतोच काय झुकून मुजरा कर वगैरे अशा पद्धतीचं. म्हणजे अगदी पेशवे काळातच घेऊन जातो तो आपल्याला. अशा पद्धतीचे मुजरा करण्याची भाषा तो करतो. तर मग हे आलं कुठून, हे काही हे संदर्भसुद्धा तेवढेच महत्त्वाचे मला वाटतात. तर ही जी काही एक विचारधारा आहे, बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आहे, हे शोषितांच्या उत्थानासाठी कार्य करणारी विचारधारा आहे. आणि आपण त्याचं आचरण समजून घ्यावं, त्यांची कार्यप्रणाली आपण समजून घ्यावं. अनुयायांकडून हीच अपेक्षा असते, दुसरी काहीच अपेक्षा नसते. तर या ठिकाणी बिरसा मुंडा म्हणा, ख्वाजा नाईक म्हणा, यांचे कार्य देखील त्यांच्या समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे असं आपल्याला म्हणता येण्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी मला कवीचा तक्रारीचा सूर काही बरोबर वाटलेला नाही आहे. अनुयायांच्या म्हणजे भ्याडपणावरून, अनुयायांच्या मूर्खपणावरून आपण महापुरुषांविषयीची शंकाच घेऊ नये मनामध्ये, कारण ते काय आहे आपल्याला माहिती आहे. मग असे अनुयायांचा हा व्यक्तिगत दोष आहे, त्यांना कळत नाही. आजकाल तर अनुयायी देखील मोठे हुशार चतुर झालेली आहे. सोयीसाठी बाबासाहेबांचा कोशिंबिरीसारखा वापर करणारे झालेले आहे. त्यांना सोयीचं असला की तिथं बाबासाहेबांचं वक्तव्य ते घेतात. त्यांना सोयीचं असलं त्या पार्ट्यामध्ये ते जातात सत्तेसाठी. फक्त त्यांना सत्तेच्या खुर्चीची हाव असते, त्यांना बाबासाहेबांच्या विचाराशी वगैरे काही घेणं देणं नसते. मग अशा अनुयायांवर आपण काय बोलणार आहे? मग यांचे काही वक्तव्य असेल तर त्याच्यावरून आपण महापुरुषांवर शंका घेणार आहोत का? तर हे काही तक्रारीचा सूर कवीचा मला काही बरोबर वाटला नाही. हे शंका घेणंही मला काही बरोबर वाटलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एवढे उदार मनाचे होते की गाडगे महाराजांच्या कार्याचाही त्यांना विसर पडला नव्हता. म्हणजे थेट गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसणारे बाबासाहेब, त्यांना प्रश्न कुणाच्या तरी मार्फत विचारणारे बाबासाहेब, आणि मग गाडगे महाराजांनी म्हणावं की बोलविता धनी वेगळाची. तर त्यांचे नातेसंबंध आपण विसरू शकतो का? म्हणजे हा गाडगे बाबा माझ्या विचाराचा आहे असं बाबासाहेबांना वाटायचं, म्हणून ते विचाराचं नातं जोडायचे. आमच्यामध्ये एक समतेचं नातं आहे, विचाराचं नातं आहे, एक अशा पद्धतीचं मैत्रीचं नातं आहे. मग याच्यावरून आपण काय समजायचं? तर हे सगळे संदर्भ मित्रांनो त्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. कवीला पडलेले प्रश्न आहे, त्यांच्या चळवळीच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून राबत असताना त्यांना पडलेले प्रश्न आहे, हे आपण समजूच घेऊ, पण दुसऱ्या बाजूही त्याच्या समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर उद्याच्या तासिकेला मित्रांनो त्याच्यातल्या ज्या काही कविता आहे, या कविता संग्रह आपण आता फक्त 2 भागामध्ये बोलणार आहोत. 2 तासिकेमध्ये आपण हा संपूर्ण कविता संग्रह बघणार आहोत. पुढच्या भागामध्ये आपण त्या कविता संग्रहातील ज्या काही राजकीय कविता आहेत, ज्या निसर्गपर जाणीवेच्या कविता आहेत, ज्या राजकीय जाणीवेच्या कविता आहे, आणि अतिशय महत्त्वाचं नक्षलवादावर भाष्य करणाऱ्या ज्या कविता आहे, या 3 भागावर म्हणा जशा पद्धतीनं होईल तसं उद्या आणि परवाच्या तासिकेला आपण यावर विवेचन करू. आणि नंतर मग ते जी सगळ्यात शेवटची साहित्य कलाकृती आहे
ती म्हणजे उदयी जी प्रकाश चव्हाणे यांची आहे, त्या साहित्य कलाकृतीकडे आपण वळवू. तर आजच्या पुरतं विवेचन आपण या ठिकाणी थांबवू. ठीक आहे.